कल्याण येथे धनगर समाजाने धडक मोर्चा काढून केली आरक्षणाची मागणी। धनगर समाज गेल्या 68 वर्षापासून त्यांच्या संविधानिक हक्कापासून वंचित राहिला। महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात 3 वेळा स्पष्ट केले की धनगर जमात अस्तित्वात नाही, मात्र धनगर जमात अस्तित्वात आहे असे नेत्यांचे म्हणणे आहे। पंढरपूर व लातूर येथे मागील 12 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असून महाराष्ट्र शासन हे लक्ष देत नाही। महाराष्ट्रातील धनगर जमात बांधवांच्या भावना तीव्र होत आहेत। समाजाला लवकर न्याय मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र शासनाने जेव्हापासून राज्यघटना अस्तित्वात आली, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला घटनेचे अधिकार दिलेले आहेत। 36व्या नंबरवरती आमची धनगर म्हणून नोंद आहे, परंतु शब्दाच्या उच्चारामुळे आजपर्यंत आम्ही आरक्षणापासून लांब आहोत। तर आमची मायबाप या शासनाला विनंती आहे की त्वरित आपण हा तिढा सोडवावा आणि आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र मिळावं। आमच्या समाजाचे अनेक समाज बांधवांचे आरक्षणामुळे मृत्यू झालेले आहेत, ते मृत्यू यांनी थांबावेत। आणि अनेक आज पण आमच्या पंढरपूरला 6 समाज बांधव आमचे आमरण उपोषण करत आहेत। आजचा 16वा दिवस आहे, तरी देखील शासन जागृत होत नाही। तर आमच्या सर्व समाज बांधवांतर्फे त्यांना एक आव्हान आहे शासनाला, आता कोणतीही कमिटी नको, कोणतीही चर्चा नको, कोणतेही काही नको, आम्हाला सरळ सरळ ते काय म्हणतात JR काढून आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ। जे काय तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही राबवा, कारण जास्त नॉलेज त्याच्यातलं आम्हाला नाहीये, पण तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत, त्या यंत्रणाला हाताशी धरून तुम्ही आम्हाला आरक्षण मिळवून द्या। हे बघा, माझ्या आजोबाला, माझ्या पंजोबाला आरक्षण मिळालं नाही, माझ्या आजोबाला मिळालं नाही, माझ्या वडिलांना मिळालं नाही, मला पण मिळालं नाही। आता माझ्या नातूंना, माझ्या मुलांना पण नाही मिळालं, माझ्या नातूंना तरी मिळेल का नाही ही शाश्वती आम्हाला नाही। तरी आमच्या शंका सगळ्या शासनाने दूर कराव्या आणि त्वरित एसटीचं आरक्षण आम्हाला मिळवून द्यावं। आरक्षण आमच्या हक्काचं, बोला।